हॅलो फ्रेंड्स, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी। मित्रांनो, आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे यामध्ये आपण पाहणार आहे आर्टिकल्स कसे यूज करायचे। आर्टिकल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे। त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उपपदे। आणि मित्रांनो, तीन प्रकारचे उपपदे असतात, ए, अँड आणि द। ते कसे यूज करायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सेंटेन्सेस बनवता येत नाही आणि सेंटेन्स तुमचे चुकले की तुमचं त्या ठिकाणी बॅड इंप्रेशन पडतं। तर मित्रांनो, आपण आज जो व्हिडिओ पाहणार आहे यामध्ये मी तुमचे आर्टिकल्स टोटल क्लिअर करणार आहे। यामध्ये कुठे आर्टिकल्स आपण यूज करायचे आहेत आणि कुठे आर्टिकल्स यूज करायचे नाही आहेत हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कंप्लीट पहा, सर्व कन्सेप्ट तुमच्या दूर होतील। तर चला आपण व्हिडिओला या ठिकाणी आता सुरुवात करूया। बघा, आर्टिकल्स म्हणजेच काय तर उपपदे। तीन प्रकारची उपपदे असतात, ए, अँड आणि द। तर मित्रांनो, उपपदे शिकण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर असाव्या लागतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे की तुम्हाला कॉमन नाउन म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे। कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि कॉमन नाउन तसेच प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम। आपल्याला या दोन याच्यामधला डिफरन्स पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कॉमन नाउन चांगल्या पद्धतीने लक्षात राहील। आपल्याला याचं काम आहे कॉमन नाउनचं, कारण तुम्हाला कॉमन नाउन जर माहिती नसेल तर तुम्हाला आर्टिकल्स यूज करता येत नाहीत। बघा, या ठिकाणी कॉमन नाउन आहे। पहिलं एक्झाम्पल घेतलंय मी, बॉय। बॉय म्हणजे मुलगा, पण या ठिकाणी मी बॉय म्हटलं पण त्या मुलाचं नाव वगैरे इथे दिलेलं नाही आहे, म्हणजे कुठल्या बॉय बद्दल मी बोलत आहे हे या ठिकाणी आपल्याला समजत नाही। यामुळे हे काय झालं, एक कॉमन नाउन झालं। त्यानंतर आहे गर्ल। गर्ल म्हणजे मुलगी, पण कुठली मुलगी, कोणती मुलगी हे या ठिकाणी नाही आहे, तिचं नाव सुद्धा नाही आहे, म्हणून हे काय झालं, एक कॉमन नाउन झालं। रिव्हर, पण रिव्हर कोणती रिव्हर हे सुद्धा या ठिकाणी नाही आहे, रिव्हर सुद्धा कॉमन नाउन झालं। तसेच मित्रांनो, आपल्या आजूबाजूने खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या कॉमन नाउन असतात। मोबाईल असेल, चेअर असेल, ट्री असेल, पेन असेल, है ना, लॅपटॉप असेल, तर हे सर्व जे गोष्टी आहेत याला आपण काय म्हणतो, कॉमन नाउन असं म्हणतो। आणि प्रॉपर नाउन म्हणजे काय तर विशेष नाम। एखाद्या वस्तूला जे काही आपण विशिष्ट नाव दिलेलं असतं त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं। एक्झाम्पल बघा, या ठिकाणी घेतलंय मी, राम एक नाव आहे, सीता हे पर्टिक्युलर त्या मुलीचं एक नाव आहे, द गंगा हे नदीचं पर्टिक्युलर असं नाव आहे, याला प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं। ज्यावेळी तुमच्या लक्षात येत नाही कुठल्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, ठिकाणाबद्दल आपण बोलतो त्या सर्व गोष्टी म्हणजे कॉमन नाउन, आणि ज्या गोष्टी आपण बोलताना त्या गोष्टीचं नाव विशिष्ट असं घेतो त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो। ओके, तर ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या आय होप क्लिअर झाल्या असेल। तर चला आपण समोर बघूया आता। बघा, या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल आणि दुसरा आहे इनडेफिनेट आर्टिकल। डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय तर निश्चित उपपद। एखाद्या गोष्टीची माहिती तुम्हाला झालेली असेल त्यावेळी आपल्याला निश्चित उपपद द वापरायचं आहे, आणि ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती झालेली नसते त्यावेळी आपल्याला इनडेफिनेट आर्टिकल वापरावे लागतात, अनिश्चित उपपदे ए आणि ॲन। ओके, बघा या ठिकाणी यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट माहिती असायला पाहिजे, ओवेल कुठले आहेत आणि कॉन्सोनंट्स कुठले आहेत। तर ओवेल म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन। ओवेल कुठले आहेत, ए, ई, आय, ओ, यू हे आहेत ओवेल, आणि हे सोडून बाकी बी पासून तर झेड पर्यंत जे असतात त्याला आपण कॉन्सोनंट्स असं म्हणतो। मराठीमधले सुद्धा ओवेल आणि कॉन्सोनंट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे। अ पासून तर आह पर्यंत जे असते त्याला आपण स्वर असं म्हणतो, ओवेल असं म्हणतो, आणि क पासून न्य पर्यंत जे असते त्याला आपण कॉन्सोनंट्स असं म्हणतो। तर बघा, पहिलं उपपद आपण पाहणार आहे अ। ए म्हणजेच काय, अ असं आपण त्याला प्रोनाउन्स करतो। बघा, याचे नियम काय आहे अ उपपद वापरण्याचे। सगळ्यात पहिला नियम आहे, अ हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे। सामान्य नाम एकवचनी पाहिजे म्हणजे कॉमन नाउन तर असायलाच पाहिजे, पण ते एकच असायला पाहिजे, जास्त नको। जास्त असेल तर आपण आर्टिकल ए यूज करू शकत नाही त्या ठिकाणी। ते संख्येमध्ये मोजता आली पाहिजे, म्हणजेच काय तर ते काउंटेबल असायला पाहिजे, ते मोजता आली पाहिजे। त्याची निश्चित माहिती नसावी, त्या गोष्टीची किंवा त्या वस्तूची निश्चित माहिती आपल्याला नसावी।
त्याची सुरुवात कुठल्या तरी व्यंजनानं झालेली असावी. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याची सुरुवात कॉन्सोनंटनं झालेली असावी. कॉन्सोनंट म्हणजेच AEIOU सोडून बाकी जे असतात ते सर्व कॉन्सोनंट असतात. तर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला लवकर लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल घेतलंय मी, धिस इज अ बुक. आता या सेंटेन्समध्ये बघा तुम्ही, अ बुक, बुक हा जो शब्द आहे, या बुक शब्दाची सुरुवात बीनं झाली आहे. बी एक काय आहे? कॉन्सोनंट आहे. त्यानंतर बुक एकच आहे. आपण बुक काउंट सुद्धा करू शकतो है ना. यामुळे आपण या ठिकाणी अ हे उपपद वापरलंय. ओके, नेक्स्ट बघा, धिस इज अ कॅट. आता कॅट हा जो शब्द आहे, या कॅट या शब्दाची सुरुवात सी न झाली. सी एक काय आहे? कॉन्सोनंट आहे. त्यामुळे आपण इथे अ घेतलाय. कॅट आपण काउंट सुद्धा करू शकतो आणि हे एक कॉमन नाउन आहे है ना. कॅट म्हटलंय मी, या ठिकाणी ब्लॅक कॅट किंवा व्हाईट कॅट असं काही नाही आहे. नेक्स्ट बघा, इट इज अ फ्रूट. इट इज अ फ्रूट म्हणजे हे फळ आहे, पण फळाचं नाव आहे का? नाही आहे. हे कॉमन नाउन आहे फ्रूट. यफनं सुरुवात झाली, त्यानंतर फ्रूट्स आपण काउंट सुद्धा करू शकतो. यामुळे आपण या ठिकाणी ए हे उपपद घेतलंय. यानंतर बघा, नोट, एखाद्या विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल तर त्यापूर्वी अ हे उपपद वापरायचं आहे. विशेषण म्हणजे काय असते? तर बघा, एखाद्या गोष्टीची, वस्तूची जर आपण विशेष माहिती सांगत असेल तर त्याला आपण विशेषण असं म्हणतो. तुम्ही जर ॲडजेक्टिव्हचा, विशेषणाचा व्हिडिओ जो मी बनवला आहे तो पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, म्हणजे तुमची ही सुद्धा कन्सेप्ट काय होईल? क्लिअर होईल. दिस इज अ स्मॉल चाइल्ड. आता मी काय म्हटलं? हा मुलगा आहे, पण हा कसा आहे? स्मॉल आहे, छोटा मुलगा आहे. तर स्मॉल या शब्दानं काय केलं? या चाइल्डबद्दल विशेष माहिती सांगितली. त्यामुळे आपण इथं अ हे उपपद घेतलंय, कारण स्मॉल या शब्दाची सुरुवात यसनं झाली आहे. ओके बघा, नेक्स्ट, दिस इज अ क्लेवर गर्ल. ही कशी आहे? हुशार मुलगी आहे. मुलगी आहे पण हुशार आहे. तर क्लेवर या शब्दानं या मुलीबद्दल जास्त माहिती सांगितली आणि क्लेवर या शब्दाची सुरुवात कशानं झाली आहे? सी न झाली. सी कॉन्सोनंट आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी अ हे उपपद वापरलंय. तर बघा, याचे काही एक्सेप्शन सुद्धा असतात. अपवाद असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. पहिला आहे बघा, अ युनिव्हर्सिटी. या ठिकाणी युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात यू न झाली. यू काय आहे? ऑवेल आहे है ना. तरी सुद्धा आपण इथे अ घेतलाय. का घेतलाय? कारण याचा यूचा जो साऊंड आहे ना, हा वाय सारखा येतो. त्यानंतर मराठीमधून जर तुम्ही पाहिलं तर याचा साऊंड एक कॉन्सोनंट सारखा येतो. त्यामुळे आपण या ठिकाणी अ घेतलंय. त्यानंतर बघा, अ युनिट. हे सुद्धा तसंच आहे. यूचा साऊंड कसा येतो? कॉन्सोनंट सारखा येतो. त्यामुळे आपण या ठिकाणी अ हे उपपद घेतलंय. अ युनियन. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. यूचा साऊंड हा कॉन्सोनंट सारखा येतो. युनिफॉर्म, याचा साऊंड सुद्धा कशासारखा येतो? कॉन्सोनंट सारखा येतो. तर बघा, आर्टिकल शिकताना तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, साऊंड कसा येतो हे सुद्धा इथं खूप महत्त्वाचं असतं. तर आपण पाहिलं अ कसं यूज करायचं, ए हे उपपद कसं यूज करायचं, आणि आता बघणार आहे आपण ॲनचा यूज कसा करायचा. ए जसं यूज केलं आपण, त्याच्या टोटल अपोजिट आपल्याला ॲनचा यूज करायचा आहे. पहिला रूल आहे बघा, ॲन हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे, म्हणजेच कॉमन नाउन हे एक असलं पाहिजे. ते संख्येमध्ये मोजता आलं पाहिजे, म्हणजेच ते काउंटेबल असायला पाहिजे. त्याची निश्चित माहिती नसावी. त्याची सुरुवात कुठल्या तरी स्वरानं झालेली पाहिजे. AEIOU या 5 स्वरापैकी कुठल्या तरी स्वरानं त्याची सुरुवात झालेली असावी. एक्झाम्पल बघा, दिस इज ॲन एलिफंट. ॲन एलिफंट घेतलंय आपण. एलिफंट हे काय आहे? कॉमन नाउन आहे. एलिफंट या शब्दाची सुरुवात ई न झाली. ई एक ओवेल आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ॲन घेतलंय. आणि एलिफंट आपण काउंट सुद्धा करू शकतो. बघा, नेक्स्ट आहे, धिस इज ॲन इंक पॉट. इंक पॉट आयनं सुरुवात झाली. हे एक ओवेल आहे आय. इंक पॉट आपण काउंट करू शकतो आणि हे कॉमन नाउन देखील आहे. त्यानंतर बघा, इट इज ॲन ऑरेंज. ऑरेंजची सुरुवात ओ न झाली.
आणि हे एक कॉमन नाउन आहे आणि आपण ऑरेंज काउंट सुद्धा करू शकतो, यामुळे आपण या ठिकाणी ॲन घेतलंय. बघा, जसं आपण म्हटलं होतं, एखाद्या विशेषणाची सुरुवात जर कॉन्सोनंटनं झाली असेल तर आपण ए घेतलं होतं, पण एखाद्या विशेषणाची सुरुवात जर स्वरानं होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲन घ्यायचं आहे. बघा, धिस इज ॲन ओल्ड मॅन. धिस इज ॲन ओल्ड मॅन. आता तो व्यक्ती आहे, पण तो व्यक्ती कसा आहे? म्हातारा आहे. या ओल्ड या शब्दानं त्या व्यक्तीची जास्त माहिती सांगितली. ओल्ड या शब्दाची सुरुवात ओ न झाली आहे. ओ एक काय आहे? ओवेल आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ॲनचा यूज केलाय. धिस इज ॲन इंटेलिजंट बॉय. इंटेलिजंट हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, कारण या शब्दानं या बॉयबद्दल विशेष माहिती सांगितली आहे आणि याची सुरुवात आयनं झाली आहे, यामुळे आपण या ठिकाणी ॲन घेतलंय. तर याला सुद्धा काही एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. तर पहिलं बघा, आपण ॲन अवर असं वाचतो है ना. याचा साऊंड कशासारखा येतो? ओवेलसारखा येतो, स्वरासारखा येतो. आपण ॲन हवर असं नाही वाचत. यच जरी या ठिकाणी आहे तरी आपण याला अवर किंवा आर असं म्हणतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲन घ्यावं लागतं. ॲन ऑनेस्ट, याची सुरुवात यचनं जरी झाली असेल तरी आपण याला प्रोनाउन्स करताना ऑनेस्ट असं करतो, त्यामुळे आपण या ठिकाणी ॲन घेतलंय. तर यानंतर बघा, द थर्ड नंबरचं आपलं आणि शेवटचं आर्टिकल आहे द. याला द कधी म्हणायचं आहे आणि दी कधी म्हणायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, या ठिकाणी द नंतर येणाऱ्या शब्दाची सुरुवात जर स्वराने होत असेल तर त्याचा उच्चार दी असा करायचा आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा, या ठिकाणी दी एंड. एखादी मूवी आपण पाहत असेल आणि त्याची जर शेवट आला असेल, शेवट झाला असेल, त्यावेळी नाव येतं दी एंड. तर दी का बरं येतं हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतो आहे ना. तर बघा, या ठिकाणी दी एंड ई आहे, ओवेलनं सुरुवात झाली आहे याची, यामुळे आपण या ठिकाणी दी म्हणणार आहे. ओके. यानंतर बघा, द नंतर येणाऱ्या शब्दाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल तर त्याचा उच्चार द असा करावा. द ताजमहाल. टीनं सुरुवात झाली, टी एक कॉन्सोनंट आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी द घेतलंय. बघा, द हे उपपद वापरण्याचे काही रूल्स आहेत. पहिला रूल आहे, द हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी असलं तरी चालतं किंवा अनेक वचनी असलं तरी सुद्धा चालतं. ते संख्येमध्ये मोजता आलं तरी चालतं किंवा नाही मोजता आलं तरी सुद्धा चालतं. त्याची निश्चित माहिती असावी, कारण हे डेफिनेट आर्टिकल आहे. एक्झाम्पल आहे बघा, द टेबल, द कम्प्युटर, द सन, द मून. द हे उपपद वापरायचे काही विशिष्ट नियम आहेत. तर या ठिकाणी आपण ते रूल्स पाहूया की ज्या ठिकाणी आपल्याला द वापरावं लागतं. जगातील एकमेव वास्तूच्या नावापूर्वी, म्हणजे संपूर्ण जगामध्ये जी वास्तू एकच बनलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला द चा यूज करायचा आहे. जसं द ताजमहाल. ताजमहाल हा संपूर्ण जगामध्ये एकच आहे, म्हणून आपण या ठिकाणी द चा यूज केलाय. द लाल किल्ला. लाल किल्ला सुद्धा एकच आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी द चा यूज केलाय. सूर्यकुलातील नावापूर्वी. द सन, द मून, द स्टार. अशा पद्धतीनं सूर्यकुलातील नावापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. समुद्रांच्या नावापूर्वी. समुद्रांची नावं घेताना आपल्याला द वापरायचं आहे. द अटलांटिक. पर्वतांच्या नावापूर्वी द सातपुडा माउंटेन. त्यानंतर नद्यांच्या नावापूर्वी द गंगा रिवर, द यमुना रिवर. दिशांचे जे नाव आपण सांगतो त्यापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ. धर्मग्रंथांच्या नावापूर्वी. धर्मग्रंथांची नावं असतात त्यापूर्वी सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. द रामायणा, द महाभारता, द गीता. अशा पद्धतीनं बाजू सांगताना द लेफ्ट साइड, द राईट साइड. त्यानंतर आपल्याला देश प्रांतवाद्यांच्या नावा अगोदर सुद्धा द वापरायचं आहे. द महाराष्ट्रीयन, द इंडियन, द अमेरिकन. अशा पद्धतीनं क्रमवाचक संख्या विशेषणांच्या पूर्वी सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड.
सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणांच्या तिसऱ्या रूपापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास. त्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा काही एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. ते कुठले आहेत तर तुम्हाला खेळांची नावं असतील, रस्त्यांची नावं असतील, घरांची नावं असतील, जेवणाची नावं असतील, रोग असतील, भाषा असतील, ज्ञानशाखा असतील, दिवस असतील, महिने असतील, यांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरता येत नाही. हे याचे एक्सेप्शन आहेत. तर याचा छान पद्धतीने अभ्यास करा. कंप्लीट सर्व गोष्टी आर्टिकलच्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला छान समजला असेल. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.